त्यावेळी ना तिथे वावरताना मला असं जाणवलं की तिथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीनं छान छान कपडे परिधान केलेले होते. थोडासा हलकासा मेकअप स्त्रियांनी केलेला होता, तर पुरुषांच्या सुद्धा पेहरावात अतिशय छान नीटनेटकेपणा होता. आणि प्रत्येकजण काही ना काहीतरी हसून बोलत होतं, हसत होतं. हास्य विनोदाला अगदी उधाण आलेलं होतं. कुठल्या तरी आठवणींनी सगळेच खुश होत होते. मधूनच काहीतरी कुठले तरी विनोद आठवत होते आणि एकूणच काय हास्याचे तरंग तिथे उमलत होते. म्हणजे काय तर तिथे रागाला, वाईट बोलण्याला किंवा कोणत्याच प्रकारच्या कडू गोष्टींना जागाच नव्हती. रुसवा नाही, फुगवा नाही, की कुठल्या दुखण्याची कुरकुर सुद्धा नाही. मला काय वाटलं माहितीये का सगळ्यांकडे बघून, की खरं तर इथे प्रत्येकच वयाचे लोक आहेतच. पण गणरायाच्या दर्शनासाठी लोक स्वतःचा राग, लोभ इतकंच काय दुखणं खुपणं सुद्धा विसरतात, हे मला तिथे जाणवलं. ते सगळे येणारे हसत होतेच होते. त्याचबरोबर ते ज्यांच्याकडे आलेले होते ना, त्यांचं घर सुद्धा ते साजरं, हसरं, खेळतं करत होते. अर्थातच आनंदाची पेरणीच करत होते. रसिको हो, गणरायाचं आगमन झालं की चाहूल लागते ती गौरींच्या आगमनाची. आणि मग खूपच काम 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 असतं बघा आपल्याला. ते 2-3 दिवस आपल्या मागे म्हणजे इतकं काम असतं की आपल्याला अजिबात उसंत नसते. पण श्रोते हो, त्या कामातून आनंद मिळेल इतपतच ते करावं. कोणत्याच कामानं आपण थकून गेलो, आता कसं करायचं किंवा वेळेवर आपण आजारीच आहोत, हो हो या गौरीचं खूप पुरतं, असं आपलं व्हायला नको. पटतंय ना? म्हणून मग कुठलंही काम आपल्याला झेपेल एवढंच करावं. आपल्या जीवापेक्षा जास्त कोणतंच काम नसतं. केवळ घरातल्यांची मर्जी राखण्यासाठी किंवा कोणीतरी आपल्याला चांगलं म्हणायलाच पाहिजे या आग्रहापोटीच त्यांनी कोणीतरी आपली स्तुती करावी म्हणून आपल्या जीवापेक्षा जास्त काम मुळीच करू नाही. त्यामुळे आपल्यावर आणि परिणामी घरातल्या वातावरणावर ताण येतो. आपणच स्वतःचीच स्वतःवर मर्यादा घालून घ्यायला हवी. कितीही मोठा सण असला तरी कुठे थांबायचं हे आपणच आपलं समजून उमजून घ्यावं. या सणांच्या काळात सुद्धा बघा स्वस्थ आणि आनंदी असणं गरजेचं आहे, हे लक्षातच ठेवायला हवं. म्हणजे तणाव कमी ठेवायचा असतो, त्यासाठी व्यायाम प्राणायाम करायचा असतो, विश्रांती सुद्धा गरजेची असते, हे आपल्याला सगळ्यांना माहिती असतंच असतं. पण तरी सुद्धा आपण अगदी जीव मुठीत धरून धावपळ करत असतो. हे उरकायचंय, ते करायचंय, हे करायलाच पाहिजे, ते व्हायलाच पाहिजे. करा, 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 पण जरा सबुरीनं. जमेल तेवढंच. स्वतःची, कुटुंबाची काळजी घ्या. आपल्या कामांचं नियोजन आणि प्रायोरिटी ठरवा. आणि हे सगळे सण आनंदाने, मौज मजेने साजरे करा. थकून नाही. पटतंय ना? जगूया आनंदी.